याला शॉट नको, हवा येऊन द्या. नमस्कार नमस्कार. काय मंडळी, कसे आज सगळे मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय परत एकदा तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे जिलेट मार्क 3% चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओस्टिक, स्पेशल पार्टनर पनवेलकर ग्रुप. हे पाठ आहे तुमचं, तुम्ही बोलणार मध्ये. मी कशाला काय बोलतो? कशाला हात लावतोय मगापासून मला? तुला पण ना कॅमेरा दिसला की लगेच तुझं चालू होतं तिकडे केबल नेटवर्क. एक आज निलेश साबळे नाही म्हणून मला इथं करावं लागतं, तर गुलकन केबल नेटवर्कचा संचालक सदानंद बुचे मी सगळ्यांचं स्वागत करतो इथे. अरे ते स्वागत इकडे सोड राजा, इकडे सगळी तयारी लागलेली आहे. काय जबरदस्त केली तयारी, बघितलं काय? तेच आल्यापासून बघायला लागलोय मी. हे असे बॉनर बिनर सगळे लावलेले आहेत, आणि काय लिहिलंय त्याच्यावर? गटारी फाट. गटारी 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 फाट. मग गटारी फाट साजरी करायची आपल्याला. गटारीचा अर्थ कळतो तुम्हाला? त्याला काय अर्थ असतो? काय एवढंच आपल्याला ना कॅलेंडरवर फक्त गटारी लिहिलंय म्हणून लगेच सेलिब्रेशन करायचं एवढंच माहितीये. पण गटारी कशासाठी साजरी करतात, त्या दिवसाला काहीतरी महत्व आहे, थोडं तरी नॉलेज आहे तुम्हाला? काय? आपण दिवे कशाला लावले सांगा आता? ते आपल्याकडे आहे दीपस्तंभ म्हणून लावलीत. फेटा बांधता ते बरोबर करता, कारण आतमध्ये खरंच काय नाही. अरे दिवे लावले काय म्हणजे? नाही, यांचं कसं, यांच्या घर त्यांनी 4 दिवे लावले म्हणजे त्यांचं काम झालं असं त्यांना वाटतं. बाहेरही काही दिवे असतात, ते कशाला लावायचे असतात ते आहे का? काय म्हणजे? कारण ह्याला म्हणतात आषाढी अमावस्या. ही अत्यंत पवित्र असते. काय सांग? आणि त्यालाच दिव्यांची अमावस्या असं सुद्धा म्हणलं जातं. आणि उद्यापासून म्हणजे गटारीच्या ह्या दिवसाच्या दुसऱ्यापासून श्रावण सुरू होणार असतो. त्यामुळे आपण ह्या दिवशी काय करायचं असतं, तर घरातले सगळे दिवे, सगळी निरांजन, सगळं पूजेचं साहित्य हे स्वच्छ करून ठेवायचं असतं. कारण दुसऱ्या दिवशी श्रावण सुरू होणार असतो, आणि श्रावण हा अत्यंत पवित्र महिना असतो. याच्यामध्ये सगळ्या पूजा व्रतवैकल्य होणार असतात. त्यामुळं काय करायचं, आपल्या मनातली सगळी अशुद्धता आपण धुवून टाकायची, आणि पूजेचं साहित्य सुद्धा स्वच्छ करून ठेवायचं, आपल्या घर सुद्धा स्वच्छ करून ठेवायचं. असं येते, कळलं का तुम्हाला? मायला एवढं लांबलंच काय ते? मला उठलं झाकण उघडलं की झालं. नाही, आपल्याला तेवढंच माहितीये. आपण महाराष्ट्रात राहतो, निदान हे आपल्याला थोडं थोडं तर का होईना माहिती पाहिजे. नाही, तुझं बरोबर आहे, पण तू आता भाषण देत बसू नको राजा. सगळे म्हणजे काय केलं, आज खास सुट्टी दिली उद्याच्या गटारीसाठी. नाही, सेलिब्रेशन करायला पाहिजे, मला मान्य, आपण सण साजरे करायला पाहिजेत. पण सुट्टीची काय गरज आहे? उद्या आहे ना गटारी. उद्या आहे म्हणजे काय लगेच उद्या? म्हणजे मला सांग, तुझं जर लग्न असेल तू डायरेक्ट बोलवर चढतो का? काही तयारी बिरी करायला लागत आहे? कशाचं उदाहरण कशाला देते? तर लग्नाचा आणि गटारीचा काय संबंध आहे का? संबंध नाही कसा बाबा? अरे संबंध आहे, सगळं सेम राहतं तिकडे निकडे. लग्नात आणि गटारीत कसं सेम आहे? ए बघ, मला सांग, लग्नात हळद लागते का नाही? मग इथं पण लागते हळद दुसऱ्या दिवशी. बायको सगळीकडे लावून देते आंबे हळद. ती आंबे हळद साधी सुधी नाही. मला सांग, लग्नात आपण कपडे खरेदी करतो की चांगले नवे कपडे, नवीन कपडे? हो. इथं पण कसं काय? दुसऱ्या दिवशी नवीनच कपडे खरेदी करावं लागतात. आदल्या दिवशीचे कपडे काहीच कामी येत नाही. असं पण आहे काय? मला सांग, नवीन म्हणजे लग्नात आपण नवीन चप्पल खरेदी करतो, इथं पण दुसऱ्या दिवशी नवीन चप्पल विकत घ्यावी लागते का? कारण का एक चप्पलच घरी जाते, दुसरी कुठे जाते ते माहिती नाही. असं आहे काय? बरोबरच आहे. म्हणून एवढी मोठी तयारी करायची म्हणून तुला माहित नाही, लय खास खास माणसं बोलवलेली तिकडे. काय चाललंय काय? आणि काय कसली तयारी करताय तुम्ही? हे करते आम्ही करतोय तयारी, गटारीची तयारी आहे, पार्टी करायची आहे आम्हाला. पार्टी 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 करताय? पार्टी करताय? बाई, तुम्हाला ना निमित्त पाहिजे फक्त पार्टी करायला. हा गेला पार्टी, तो आला पार्टी, तो गेलाच नाही पार्टी, तो आलाच नाही पार्टी. वा वा,
कविता झाली ना हा गेलाच नाही तुम्हाला आपलं आम्ही असंच म्हणलं तर लगेच नाचायला सुरुवात. हे बघा मी तुम्हाला शेवटचं सांगते गटारी मी सांगेन तशी साजरी करायची ओके म्हणजे तुमची गटारी गटार अजिबात चालणार हे बघा ए, 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 कसं कसं बाई कसा हे असं करतात ते मला कसं कसं बाई हे कसं असं अरे ते एन्जॉय करतायत नाही ते त्यांना आवडत नाही असं ते दाखवतात आपण. तेव्हा हे असं राहू द्या. तुम्हाला आवडत नाही ते अण्णा काय हे? काय? अशी एंट्री मारत असतात वय बाई माणसाचं मग बरं राहू द्या मग तुम्ही घेऊन आलेत का तुम्ही म्हणलं एकत्र घेऊ ना ए, अण्णा सगळं साहित्य घेऊन आले का म्हणलं या कार्यक्रमाचं अख्ख्या गावचं साहित्य मी घेऊन येतो अख्खं सामान गावचं माझी एक्सट्रेस तुम्ही साजरी करताय ना हो का ए हे बघा अण्णा काय कार्यक्रम करायचा म्हणल्यानंतर वर्गणी लागणार पैसे लागणार आता भांडा भांडी नको नेहमीप्रमाणे तुझ्या खिशात ते 500. हे बघा मी आधीच सांगते तुम्हाला तुम्ही काय अरे देवा. काही गरज नाही काय सांगते हा चालेल बर हा ओके टेक केअर घ्या ऐका मॅडम काय आहे, तुम्ही इथं विषय समजून घ्या इथं भांडणं चालल्यात मी म्हणतो आपण वर्गणी काढूया वर्गणी देईन मी पण त्याची पावती हवी आहे मला पावती देऊ आम्ही त्याच्यावर असलेल्या आकड्याप्रमाणे वर्गणी द्याल का हो हो नक्की व्यवहार तो व्यवहार पावती 200 आकडा आला हे घ्या 200 200 रुपये द्या हे घ्या 200 थँक्यू सो मच कस काय घडलं बाईला अरे हॉटेलचं बिल आहे ते 200 रुपये काय पावतीशी मतलब हे काय काय? हे काय लिहिलंय यावर काय लिहिलंय? हे चिकन टिक्का 4 बटर रोटी तो मेनू आहे मेनू तुम्हाला काय पार्टीत खायला आम्ही देणार त्याचा मेनू छापलाय ते दाखवायचं आणि तेच मिळणार अय्या, आपल्याला. हे मिळणार? पण तुम्ही तर व्हेज आहे ना हा वेज कोंबडी चालते मला चांगलं नमस्कार ग्रामसेविका मॅडम नमस्कार सगळी वर्गणी नमस्कार मी तुम्हाला सांगते तुम्हाला खूप टेन्शन झालेलं आहे वर्गणी बिरगणीचं पण त्याची काहीच गरज नाही कारण मी आपल्या आजच्या गटारीच्या कार्यक्रमासाठी एक स्पॉन्सर आणलेला अरे वा वा मग काय टेन्शनच नाही स्पॉन्सर आणलाय कुठे sponsor आहे? स्पॉन्सर ये. आयो अरे माग होय ए आरबर झालं यांनी तर डायरेक्ट बोकडच स्पॉन्सर केला वा वा नाही माझं काय म्हणणं आहे हाय बरा तो पण अख्ख्या गावाला पुरल का तो अण्णा अरे काय झालं न पुरायला त्याच्यात काय होतं एवढं नाही पुरलं तर आपण बटाटी या इकडे या. बटाटी हा का पाहिलं? अरे, थांबा, तो थांबा. बोलतो. 1 मिनिट थांबा हिंसा नको हिंसा नको असं म्हणले शांताबाई 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 बस बस वा वा बाई शांत व्हा बाई काय प्रॉब्लेम काय हा प्रॉब्लेम एवढाच आहे बाई की हे म्हणतात हिंसा 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 नको नको कारण ह्यो बोकड इथं आणलाय हा. हा बरोबर आहे हिंसा नको गेलं. ह्याला डायरेक्ट गाडी खाली घालू ऍक्सिडेंट करू म्हणजे कोंबडं मेलो असं समजून नंतर खाऊ काय काय कोंबडा आहे होय हे हे कोंबडं आहे ना 1 मिनिट ऐका मी सांगेन तसंच करायचं आहे हे बघा आपण एक काम करायचं आहे या 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 टोपामध्ये दूध घ्यायचं ते गरम करायचं आणि यात चंद्राला बघायचं ओ स्वारगेट बाई हे कोजागिरी पौर्णिमा नाही अमावस्या आहे हा? चालेल ना मग आपण अमावस्येचं चंद्र बघू त्याच्यात काय एवढं कसं काय कसं काय बघायचं अरे सिंपल आहे 1 मिनिट मागवा बाई पुढे या काय? पुढे या बघा याच्यात कोणी रे अरे अमावस्येचं चंद्र आहे याच्यात नाही हे बघा कार्यक्रम कसा आहे आता आपण इथे कार्यक्रम साजरा करायचा शांत बसा ठरवलेला आहे हा. तर नुसतं आपल्यात कार्यक्रम नको तर काही सेलिब्रिटी पण आले पाहिजेत गावात तेच कार्यक्रम. म्हणलं मी ते काय कोणाला बोलवले काय तू त्याच्यासाठी एक कॉन्ट्रॅक्टर मी ठेवलाय तो कॉन्ट्रॅक्टर आहे ना त्याची सगळ्यांची ओळखी आहेत सेलिब्रिटींचा मित्र आहे म्हणला तो आपल्यासाठी सेलिब्रिटी आणणार आहे आणि ए, इकडे. अरे वा वा नमस्कार 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 क्या बात आहे यांचं आडनाव हुकलेले हे पा केस पण त्यांचे हुकलेलेच आहे. ते बरं पडत असेल ना शर्ट पॅन्ट अडकवायला तुम्हाला घरगुती होय 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 वा वा वा
एक मिनिट ते काढून घे ते इतके पंचिंग बोका पडतील त्याला ए तुम्ही काय पण काळजी करायची नाही मी सगळी माणसं बोलवलेले आहेत काळजी करायचं काम टेन्शन नाही अजिबात नाही म्हणजे कोण बोलवलं काय बोलवलं आम्हाला सांगा जरा ते सगळे आपले मित्रच आहेत ना तुझे मित्र नको बोलूस तू सेलिब्रिटी सेलिब्रिटीज माझे सगळे मित्र आहेत ना त्यांना बोलवलेले मी सेलिब्रिटी मित्र आहेत ना होय, होय, बोलावलं. येणार ना सगळे सगळे येणार आहे तिथे फॉर एक्झाम्पल कोणाला कॉन्टॅक्ट केलाय तुम्ही मी कोणत्या कसं केलेलं आहे नवीन पोपट बोलवले अरे पोकड पाहिजे पोपट कुठे बोलवलं रे नवीन पोपट फेम आपल्या आनंद शिंदे आहेत ना त्यांना बोलवले काय सांगतोस? अरे वा 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 मग तर काय दंगाच होणार आहे तर अतिशय मनापासून या मंचावरती आपण आमंत्रित करूयात आनंद शिंदे यांना वा 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 आनंद सर मनापासून स्वागत आमच्या या तुकरटवाडीत आणि तयारी केली सर म्हणजे आज तुम्ही आले ना म्हणजे खऱ्या अर्थानं गटारी साजरी होणार असं वाटते आम्हाला म्हणजे गाणे सरांचे गाणे इतके फेमस आहेत का नुसतं गटार नाही कुठल्याही सणाला वाजले जातात क्या बात आहे सर एक बार परत एकदा स्वागत तुमचं वा खरोखरच आनंद वाटला मला माझ्या नावाप्रमाणेच हे पाहून मला वाटतं की खरोखरच ह्या रसिक मायबापांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात आलो वा वा सर आम्ही काय केलंय असे बॅनर लावतात का नाही तसे बॅनर लावले तुमचा पण फोटो इकडे लावला तुम्ही बघू शकता सर आनंद शिंदे खाली पक्षी मित्र पण असेल तो आनंद शिंदे वाटत नाही हो पण तुम्हीच आहे सर एकदम तरुणपणीचे पण खाली पक्षी मित्र असं लिहिलेलं आहे सर कारण तुमचे बरेचशा गाण्यांमध्ये पक्षी प्रेम दिसतात म्हणजे चिमणी उडाली पोपट पिसटला नवीन पोपट हा कोंबडी पळाली त्यामुळे पक्षी प्रेमी असं एक आम्ही तुम्हाला इथं उपाधी दिलेली आहे तुमचं स्वागत करतो आणि विनंती करणार आहे आमच्या बरोबर तुम्ही बसा सर जोरदार टाळ्या आनंद सरांसाठी खतरनाकच तुम्ही सुरुवात केली मग आहे का नाही अजून कोण आहे अजून कोण मी आता अशा माणसाला बोलवलेलं आहे तो म्हणजे गटारीमध्ये पण दुनियादारी करेल ओहो मला गटारीमध्ये दुनियादारी कोण आहेत संजय जाधव हो हो संजय दादा आलेले आहेत म्हणल्यानंतर गुरुची स्टेप तर झालीच पाहिजे सगळ्यांनी करा 1 2 3 पण आपण तिकडे करू कारण तुमचा बॅनर तिकडे आहे सर ते बघा मनापासून स्वागत गावामध्ये सर सगळ्यात महत्वाचं एक तर घरी आल्यासारखं वाटतंय जवळजवळ मी 7-8 महिन्यांनी ओ माय गॉड तुमच्याशिवाय आमचं घर कसं चाललं होतं आमचं आम्हालाच माहित अरे एकच वादा 1 2 3 4 अरे संजय जाधव येडे का जिंदाबाद म्हणायचं जिंदाबाद 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 काय डोक्यावर पडलेली बाई निवड संजय जाधव सरांचं मी स्वागत करतो आणि गटारी निमित्त आपलं स्वागत विनंती करेन आमच्या बरोबर तुम्ही विराजमान व्हा जोरदार टाळ्या सरांसाठी आता पुढचे कोणी माहिती का नृत्याची अप्सरा आहे हो हो नृत्याची अप्सरा म्हणजे तुम्ही डॅन्सरच बोलवणार एकदम मग मानसी नाईक हो हो मानसीजी मनापासून तुमचं स्वागत तुमच्यावर मी 1-2 ओळी लिहिलेली आहे इर्ष्याद 4 ओळी असती मला 2च सुचली कारण तिथून इथं येईपर्यंत 2च झाल्या तिला सगळे करतात लाईक ती म्हणजेच मानसी नाईक तर आज मानसी नाईक इथे आमच्या तुकरटवाडीमध्ये परत एकदा आलेले आहेत आणि मानसी नाईक आज कोट घालून आलेले आहेत म्हणजे ते बहुतेक वकिलाच्याच भूमिकेत आल्यासारखे आहेत की तुम्ही आमच्यावर आरोप करत मी तुम्हाला सांगते असं काय विशेष आहे काय
नाही, बिलकुल नाही. ॲक्च्युली जर आत्ताच्या या घडीला एक चित्रपट खूप फेमस झाला तो म्हणजे सैराट. आणि सैराटची जी आर्ची आहे आणि आर्चीच्या पद्धतीत जर सांगायचं झालं तर मला लय झाक वाटते इकडे येऊन. हो हो वा वा. मानसी नाईक यांचं स्वागत जे एका वेगळ्याच सैराटमध्ये काम करणार आहेत असं दिसतंय एकंदरीत. मनापासून स्वागत आणि विनंती करणार आहे आमच्या बरोबर तुम्ही विराजमान व्हा. वा वा. तुमची तर भरपूर ओळखी दिसतात. तुमच्या हुशार माणूस आहे राव हा. मोठ्या मोठ्या निर्मात्याला जमलं नाही माणसाला एक ना पिक्चर याने लगेच आणलं बाबा. खरंय. तुम्ही घरी काय व्यायाम वगैरे करता काय? मग हा करतो ना व्यायाम. काय करता? शीर्षासन. तरीच मिशा उलट्या उगवल्यात तुम्हाला. सरळ सरळ गोष्टी करा. बरं अजून कोण आहे नवीन चित्रपट आता? आता ते कॉमेडी किंग न बोलवलंय मी. कॉमेडी किंग? हा. आयुष्यपत कोण? सुनील पाल. खरंच सर मनापासून स्वागत. या आधी सुद्धा तुम्ही आमच्या या गावामध्ये आलेला होतात पण परत एकदा आलाय आणि निमित्त हे गटारीचं आहे. आणि गटारी तुमच्यापेक्षा जास्त कोणाला आवडत असेल कारण तुमचं कॅरेक्टर फेमस आहे. भक्त जनो कसं वाटतं परत इकडे येऊन सर? वर्षभर मी गटारीमध्येच राहतो. आज गटारीतून बाहेर निघाल्यासारखं वाटतंय तर यांची तारीफ करतो मी आपल्या अंदाजमध्ये. वा वा. टाळ्या येऊ द्या इकडे. न देखा ये नीलेश कहीं, न देखा ये नीलेश कहीं, न देखा ये गणेश कहीं, वाह, न पाया ऐसा दादा कहीं, वाह, न मिली ऐसी दीदी कहीं, न सुनी ये कॉमेडी कहीं. जग घूमिया सारे जैसा ना, जग घूमिया सारे जैसा ना कोई. चला हवा येऊ दे. हमारा नाम है रतन नूरा, गटारी करूंगा खत्म. तर तुमचं स्वागत आणि विनंती करणार आहे की त्या मॅडमच्या शेजारी तुम्ही बसा. त्यांच्या शेजारी नशीब आहे तुमचं, बसा. हो लॉटरी लगेच. गाव म्हणलं की खर तर लावणी आलीच. आणि असं कोण बाबा त्यातले तज्ञ स्पेशलिस्ट बोलवा. मेगा गाडगे. इथे येण्यासाठी माणसं तरसतात आणि तुम्ही इतकं प्रेमाने आणि अभिमानाने आणि इतक्या म्हणजे आपुलकीने बोलवता. नाही तुम्हाला सांगतो मॅडम, हा शब्द मला पण सुचला होता. खरंच मी सॉरी मी कारण खरंच मला खूप बोलायचं इथे. मी भाऊ त्यांना मी त्यांच्याबद्दल काय बोलू. भाऊंना मी खूप वर्षापासनं गेली 20 वर्ष झाली असतील भाऊ आपण एकत्र काम करून. भाऊंना मी पाहिलंय काय अवस्थेत होते ते. विषय गटारीचा म्हणून बाकी काय आज तो 2 पायावर स्वतःच्या उभा आहे. याचं संदर्भाचं स्पष्टीकरण द्या महाराष्ट्राला, गैरसमज व्हायचं. गटारीला बघितलं नाही नाही खरंच आम्ही एकत्र काम केलंय आणि त्यावेळेला भाऊंची तेवढी अवस्था आम्ही पाहिलेली आहे. भाऊंचा एकदा शर्ट फाटला होता इथनं. अच्छा. तोही पाहिलेला आहे मी. कारण मी म्हणजे आत्ता त्यांना इथे पाहून मी सांगू शकत नाही की काय आनंद होतो. त्यांना बघण्यासाठी आम्हाला खास TV बघावा लागतो आणि तुम्हा सर्व आर्टिस्टला पाहण्यासाठी. पण खरंच मेघा मनापासून स्वागत तुझं. आणि आजचा कार्यक्रम हा बहारदार होणार यात शंका नाही. विनंती करणार आहे की आमच्या बरोबर विराजमान व्हा. पुढे कोणाला बोलवलं का? कोणाला बोलवलं बाबा? एकदम पट्टीचा आवाज आहे त्यांचा. हो पट्टी तर त्यांच्याकडे पण आहे. त्यांचा आवाज बघा किती कमी. नाही नाही त्यांच्यासारखा नाही, एकदम वरचा आवाज आहे. वरचा? हा रेश्मा सोनवणे मॅडम. आई शपथ.
क्या बात आहे. अखिल भारतीय रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रेश्मा सोनवणे आज इथं आलेले आहेत. आपल्याला काही टेन्शन नाही. पॅकन नंतर प्रत्येकाला रिक्षा मिळणार हो, हे आश्वासन त्यांच्याकडून आहे. कोणीही घरी चालत जाणार नाही. सगळ्या मीटरचं भाडं ते स्वतः भरणार आहेत. रेश्मा, मनापासून स्वागत. थँक्यू. परत एकदा आमच्या गावात येऊन कसं वाटतंय? खरं तर मी खूप खुश आहे इथे परत येऊन. आणि एक म्हणजे चला हवं येऊ द्या याची जादूच अशी आहे की हे आपलंसं करतं. खूप छान वाटतं. मस्त. वा वा. विनंती करणार आहे, कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या रेश्मासाठी. मी काय म्हणतो सर, काय काय ते मेघा गाडगे मॅडम आहेत की नाही, त्यांच्या बाजूला आपले जे डान्सर आहेत गावचे शांताबाई मॅडम, त्यांचा पण एखादा फोटो लावला असता. हा हे कसं म्हणजे नृत्य बिजली. त्या नृत्य बिजली ह्या निवृत्त बिजली. आता कोणाला बोलवलंय रे? संदीप. स्वतःलाच घेतलं बोलवून? नाही नाही, आपले संदीप पाठक. आयुष्य संदीप पाठक सरपंच. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संदीप पाठक यांच्यासाठी. पण मनापासून स्वागत. आणि जेव्हा जेव्हा संदीप इकडे येतो गावात एक वेगळीच एनर्जी येते बाबा. कारण गावचा माणूस आहे आणि गावात आलेला आहे. गटारीचं निमित्त आहे. कसं वाटतंय? लई तयारी झाली. मस्त वाटतंय, भारी वाटतंय. आता बघूया कसं रंगत जात आहे. तुझा बॅनर बघितलास का? हो. संदीप पाठक सयाजी शिंदे फेम. सयाजी शिंदे फेम असं आम्ही लिहिण्याचं कारण तुला समजलेलंच असेल. पण सयाजी शिंदे खरंच इथे असते तर गटारी निमित्त त्यांनी काय शुभेच्छा दिल्या असत्या सगळ्यांना? गटारीच्या सगळ्यांना क्वार्टर शुभेच्छा. आणि विनंती करणार आहे संदीप, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या संदीप सरांसाठी. संजय जाधव सर, मला तुम्हाला एक विचारायचं होतं सर. बरं झालं तुम्ही आज आला तिकडे. सर तुम्ही पुण्यांदा एकदा प्रेमात पडलात, हे खरं आहे का सर? कोणाच्या? हा परत एकदा प्रेमात पडले. कुणाच्या पडल्यात प्रेम? श्रेयाच्या. श्रेया घोसाळ. श्रेया घोसावळ नाही. हा सर, हे खरं आहे का? म्हणजे आमच्या एकदम अशा खास सूत्रांकडनं आम्हाला कळलंय की त्यांच्या रेकॉर्डिंगला तुम्ही उगाचच जाऊन बसता. हे खरं आहे की नाही सर? सांगा सर. अरे तुम्ही सगळ्यांसोबत नाही करा लाज काढत. नाही सर, सर आम्ही हेल्पिंग हँड आहे सर. मला तिचा आवाज खूप आवडतो. मला श्रेया घोषाल खूप आवडते. तुम्हाला स्पेशल मी तिचा नंबर देतो सर. सिरियसली. तुमची ओळख आहे? अरे म्हणजे काय, घ्या सर. 9820555022. हा तुमचा नंबर आहे, ते ओळखतील ना. अरे कसलं ओळखतंय? 2 वर्ष झाली फेसबुकवर मी माधुरी दीक्षित म्हणून त्यांच्याबरोबर चॅट करतो. अजून त्यांना कळलं नाही. मला बोलायचं ना. असं कसं? आज कसा सगळ्यांना चान्स भेटला पाहिजे. संजू, कसा आहेस तू? मस्त. डाईट चालू आहे ना तुझा? काय डाईट करतात ते. हो डाईट करतात. हो मला माहिती आहे ना, डाईट करतात ते. हो मग रोज न चुकता घेतात. जिम 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 मग घेतात. रोज 6 पॅक बनवायची त्यांना. 6 पॅक बनवायचे. आता तर काही गटारी स्पेशल आहे, 7च्या पुढेच जातील. कोलकाता कळत नाही किती पॅक झाले. असं मग डाएट करतात ते. हल्ली फक्त तांदूळच खातात असं. हा भात खातात. आता फक्त भात खातात. नाही आता तो फक्त भात खातात. शाहरुख खानचे फॅन आहेत का ना? तर शाहरुखचा पिक्चर येतोय रईस, यांचा येणार आहे राईस. आणखीन एक गुपित मला कळले ते मी सांगते. दादांचं कसं आहे, ते आजकाल एक नवीन छंद त्यांनी जोपासले आणि ते वाद्य शिकतायत, गिटार. वा म्हणजे आता दुसऱ्या दिवशी त्यांची गिटारी अमोशच असेल नाही का? एकदम इन्स्टंट.
आनंद शिंदे साहेब आलेत. क्या साहेब क्या बात आहे. सर मगाशी मी बोलत होतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या गाण्यांना सगळे सण जेवढे होतात तेवढे साजरे होतात. म्हणजे सांगतो सर, घराघरात दारादारात त्यांचं गाणं लागतं. नुसतं सणच नाही सर, तुम्हाला खास गंमत सांगतो, तुम्ही आल्या म्हणून आमच्या गावात एका जणांची बायको गेली. म्हणजे गेली. हा तिकडे गाणं लागलं होतं, तुझी चिमणी उडाली बरोबर. तिकडे कसं गाणं लागलेलं हे? अरे ते बायकोचं नाव चिमणी होतं. सर पकडायचं. अँडी शिंदे. काय अँडी. आनंद शिंदे. ते तुमच्यासाठी, माझ्यासाठी अँडीच. हा मी त्यांना अँडी शेंडी म्हणती. काय शेकडो अंडी. काय अंडी 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 अँडी फक्त अँडी म्हणा. मी यांच्याकडे कामाला होती. त्यांच्याकडे पण कामाला घरी कामाला होती. बाकी काही प्रॉब्लेम नाही. हा फक्त ना घरात बापया आणि बायकोन हेच ओळखता येत नाही. का? हे सगळ्यांची किशी एवढी लांब आहेत नाही कोण कुठून बोलतोय. पण आवाज काय पट्टी. आवाज पहाडी म्हणजे फोन ठेवतच नाही घरात. मोबाईल नाही घरात. म्हणजे ही इथं समजा घरी आणि पोरगा पुण्यात आहे, तर इथून त्याला बोलतात कसा आहेस रे, तिकडून बोलतो मजेत रे. असं चांगले सर काय आवाज आहे. आवाज आवाज आणि हाच आवाज आज तुकरटवाडीमध्ये आलेला आहे. तर आमची खरंच अशी इच्छा आहे की आनंद शिंदे सरांच्या आवाजात जर आम्हाला इकडे काय ऐकायला मिळालं तर आम्ही धन्य होऊ. ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, तवा लागली डोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. आलिया गावात अजब वरात उगवली चांदणी जणू ही उन्हात. आलिया गावात अजब वरात उगवली चांदणी जणू ही उन्हात. पोराला न्यायाला पोरगी दारात, बरोबर गोवात गाव कमात. आवाज वाढव डीजे तुला आईची, आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. हाय आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ काय. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. हाय आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ काय. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. हाय आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ काय. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. आनंद सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. वा वा. कलाकार हा आयुष्यभर कलाकारच राहतो. एक डॉक्टर म्हणून एक गोष्ट सांगावीशी वाटते, कदाचित त्यांनी ती लपवली असेल सगळ्यांपासून, पण नुकतेच ते सर्जरीमधून बाहेर आलेले आहेत आणि त्यानंतर पहिल्यांदा स्टेजवरती गात आहेत. हे फक्त तुमच्या प्रेमापोटी मी करू शकलो. क्या बात आहे सर, क्या बात. आणि माझी हिम्मत गाणं आहे आणि माझ्या गाण्यावरती प्रेम करणारी ही अमाप जनता फक्त तुमच्या आशीर्वादामुळे मी या ठिकाणी गातो. हृदय शस्त्रक्रिया झाली होती, पण तुमच्या हृदयावर सगळ्या महाराष्ट्रानं प्रेम केले, त्यामुळे त्याला काही होऊच शकणार नाही सर. सरांसाठी खरंच टाळ्या. आणि मी विनंती करतो, कृपया तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या आनंद सरांसाठी. सुनील सर, तुम्ही इकडे आले म्हणून त्याला पर्सनल एक क्वेश्चन तुम्हाला विचारून टाकतो मी.
म्हणजे तर तुमचं एवढं नाव आहे, जगभरात तुमचं नाव आहे, मग तुम्ही स्टँडवर कार्यक्रम काय करता? कुठे करतात ते? स्टँडवर कार्यक्रम करतात. कोण म्हणलं? अरे त्यांच्याबद्दल कोणालाही विचारा, ते सुनील पालचे स्टँडवर कार्यक्रम करतात. अरे स्टँडअप स्टँडअप कॉमेडी म्हणतात. स्टँडअप तेच तर म्हटलं यार, म्हणजे उभे कॉमेडी. उभे माणूस उभा असतो आणि माईक समोर करतो. मला तेच म्हटलं एवढा मोठा माणूस यार स्टँडवर कसा काय कार्यक्रम करणार? म्हणजे आता मला समजलं का कॉमेडी करण्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे. अच्छा तरीच मला आता समजलं, म्हणजे निवडणुकीला उभे राहणारे लोक आपल्या बरोबर इतकी कॉमेडी का वागतात. आता मला कळलं हे काय होतं. सामाजिक पंच. यांना बरं सुचतंय आज सकाळपासून सलाईनवर आहेत ते. गटारी सामाजिकच सुचायला लागलंय तुम्हाला. शांताबाई, सुनील पाल सरांकडे तुम्ही कामाला होता? कामाला म्हणजे काय यांच्याकडे पण कामाला होती मी. हो घरात गेलं तर घरात हे नेहमी भिंतीवर असायचे. का? नावच बघा ना, सुनील पाल. काय करू, पगार मागायला गेलं, पगार ताशे म्हणायचे 5,000 रुपये. नाही 5 जोक सांगायचे. जोक सांगायचे आणि पाकिटात एक चिठ्ठी लिहून पाठवायची. पाकिट द्यायचेच. पाकिट चिठ्ठी असायची त्याच्यात असायचं भावनाओं को समजो. अच्छा. मी म्हटलं अरे माझ्या बहीण भावनाओं को तुम समजो ना. पगार दो ना. मग सगळं घर माझ्यावर अवलंबून आहे ना. खरंय. मैं आपकी बहुत बड़ी फैन हूँ सर. सर वो आपको अमिताभ बच्चन अलग अलग आप आवाज निकालते हैं ना, तो अमिताभ बच्चन भी मेरे फेवरेट है, तो उनका निकाल सकते हैं आवाज. मतलब सर अगर आप समझिए कि अमिताभ बच्चन गटारी की शुभकामनाएं सबको दे रहे हैं, तो वो कैसे देंगे? आज खुश तो बहुत हो गए तुम देवियों सज्जनों. हैप्पी गटारी. हाय. एक मिनिट, ऐकला का तुम्ही? म्हणलं होतं ना मी तुला अमिताभ बच्चन बरोबर आज आम्ही जलसामध्ये गटारी करणार आहे म्हणून. एक मिनिट सर, आपको अभिषेक बच्चन का आता है? नहीं. ऐश्वर्या राय का? नहीं. नाही अभिषेक आणि ऐश्वर्या नाहीच येते आज, ते वेगळीकडे गेले. सर और किसका आता है? सर सुनील शेट्टी. हाँ सर. हैप्पी गटारी. हा सुनील शेट्टी पण आलेत आता. जलसावरच आहोत सगळे. हा चल भेटू मग उद्या. येते मग गटारी करून पार्टी. हा चल. थँक्यू. सुनील पाल सर आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचा गटारीचा प्लॅन काय असतो हे विचारायचंय. सर्वांचा जसा असतो तसं माझा प्लॅन सुद्धा असतो. नशा करा, पण फक्त कामाचा नशा करा, प्रेमाचा नशा करा, दोस्तीचा नशा करा, पार्टी करा, पण चांगल्या गोष्टीची पार्टी करा. जसं दादा म्हणतात असा माझा नशा आहे, कामाचा नशा. वा. आणि सरांच्या एका गोष्टीमुळे आम्हाला नेहमीच नशा होती, ती म्हणजे सरांची कॉमेडी. आणि आज सर आलेत म्हटल्यावर तर रिक्वेस्ट होणारच आहे की प्लीज आमच्यासाठी जर तुम्ही काही सादर करू शकलात तर आम्ही धन्य झालो. सबसे पहले तो गटारी अमावस्या की शुभकामनाएं आपको. गटारी पहाड़, गटारी के नशा की बात कर रहा हूँ. नशा जो कैसा म्यूजिक का नशा अगर हम लोग एंजॉय करना चाहिए. अपने आनंद सर के गाने सुने, कितना म्यूजिक का नशा है, हम लोग झूमने लगते हैं. मिसाल के तौर पर यहाँ जितने नौजवान दिख रहे हैं उनके ऊपर मुझे किस्सा याद आ गया. वो एक लड़के ने अपनी प्रेमिका को महंगे रेस्टोरेंट में खाना खिलाने लेके गया, महंगे जगह पे. आपको पता जब प्रेमिका बैठते हैं तो कितना वो लोग प्यार दिखाते हैं. आज ही खत्म करेंगे प्यार ऐसा लगता है. कुछ मंगाया तो ये निवाला उसको खिला रही है. बाबू कितना दुबला हो गया. और दुबला है वो एकदम कांडी क्रश. वाह. वो उसको खिला रहा है. तू भी खा, तू भी दुबली हो गई. इतने में बिल आया. ठक. बिल देख के लड़के ने जेब चेक किया. ठक कुछ भी नहीं ठीक ठाक. लड़के का मुंह उतर गया. लड़के ने कहा क्या हुआ तुम्हारा मुंह क्यों उतर गया बिल देखते ही. तो कहता है गाने में मुंह सुखाने की वजह तुम.
बिल चुकाने की सजा तुम बिल दे तो चुपचाप दिया जाए ना। फिर वेटर को पूछो, वेटर को और लड़के तू मुझे बतला। क्या साहब? बर्तन धोने की जगह दिखला। वो तो मैं बाद में दिखाऊंगा, पहले सूप तो पिया जाए। एक बार तो म्यूजिक का नशा देखिए, एक बार रामलीला चल रही थी। रामलीला में रावण का रोल कर रहे थे सागर कारंडे। तो अचानक उनकी तबीयत खराब हो गई। क्या करे तो एक सिंगर कहीं पे मिल गया। तो सिंगर ने कहा कि मुझे एक्टिंग का शौक भी है। तो बोले आप सिंगर हो, एक्टिंग कर लोगे? बोले सारे तो एक सिंगर कर ही रहे, मैं भी कर लूंगा। तो रावण का रोल कर लिया, सिंगर पहुंच गया। सिंगर अब सीता माँ का हरण का सीन है। उस टाइम में वो कौन सा गाना गाता है? भिक्षुक का रूप लेके, ए माई भिक्षा देना तू, रावण आया। ए माई भिक्षा देना तू, रावण आया है, आपको किडनैप करने का दृश्य आया। आपको उठा के मैं लंका ले जाऊंगा, इसी हरकत से मैं मारा जाऊंगा, ऐसा मन में अधर्मी विचार आया है। आजकल तो फेसबुक पे सब लोग जुड़े हुए हैं, आपको पता ही होगा। फेसबुक जब से जीवन में आया है, हम लोगों ने किसी दूसरे बुक को फेस ही नहीं किया है। आदमी सुबह उठते ही पेस्ट बाद में करता है, पोस्ट पहले कर देता है। जिसका मोहल्ले में कोई स्टेटस नहीं, उसका सबसे पहले स्टेटस आ जाता है। जिसको घर में कोई नहीं पूछता, वो 6-7 ग्रुप का एडमिन होता है। एक जमाने में लड़कियां बड़ी रोमांटिक को पूछती थी। आपका फेसबुक पे अकाउंट है? आज वही लड़की समझदार होगी, मानसी जैसी। आपका फेसबुक के अलावा भी कहीं अकाउंट है? और लड़के संदीप पाठक जैसे, है ना? है। मेरा अकाउंट है। कहाँ है? प्रधानमंत्री जनधन योजना में। उधर भी 0 बैलेंस। गटारी अमावस्या के अवसर पे मुझे 2-4 बातें याद आ रही है शराब से जुड़ी हुई, वो आपको बताता हूँ। हालांकि मैं शराब को प्रमोट नहीं करता हूँ, मैं खुद कहता हूँ कि शराब नहीं पीना चाहिए, शराब होती है खराब। क्या बात है, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुनील पाल यांच्यासाठी। आज आपल्या विनंतीला मान देऊन अत्यंत बिजी असताना सुद्धा संजय जाधव सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। सगळ्या आव्हानांना चेकमेट करत संजय जाधव यांनी इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय। पण त्याच सोबत इंडस्ट्रीत अनेक यार दोस्तांशी त्यांची दुनियादारी सुद्धा रंगली। पडद्यामागच्या या गुरुला जिलेट मार्क 3 सलाम करते। जिलेट मार्क 3 असा ब्रँड आहे ज्यानं अनेक वर्षांच्या रिसर्च आणि मेहनतीनं प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलेली आहे। जिलेटकडून संजय जाधव यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट। तुम्हाला मिळतंय जिलेटतर्फे हे गिफ्ट हॅम्पर जिलेट मार्क 3, जो तुम्हाला देतो 3 ब्लेडसह क्लीन शेवन लुक, सदैव सक्सेसफुल आणि कॉन्फिडंट राहण्यासाठी। त्यांच्यामधली एक वेगळी कला आम्हा सगळ्यांना माहिती आहे, ती म्हणजे डान्स। ते उत्तम कोरिओग्राफर सुद्धा आहेत, कोरिओग्राफर सुद्धा आहेत। तर आमची अशी इच्छा आहे की आता दादांनी आमच्यासाठी काहीतरी इकडे परफॉर्म मस्ती की बस्ती को तू ये हुल्लड़ का हैंडल दिला, टेंशन की आंटी को भी जनी की फैनी पिला, मच मच की मौसी को बोल चखने में काजू खिला, हर टसल को मसल के तू
व्हिसल पे दुनिया हिला बायको बायको लाटी बायको प्रेमीची बायको वाली मचा बायको बायको सांगितले जायको फिकर को छोड़ को लिटर मिला बायको बायको धिंगला सुरू हल्ला रे हा मोहल्ला आला रे हा गुरु असं काम सारी सोडू आणि हंगामा करू रुटीन वाली दुनिया जरा वेगळे ठरू राडा हो या हो लफड़ा तू जो है तो क्या घबराना तू बड़े जिगर वाला थोड़ा सा चालू जेंटलमैन मैं हूँ सबका गुरु कधी ह्यांचं होऊन गेलो कळलंच नाही एक वेगळीच दुनिया मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ा जिंदगी तर मंडळी गटारीच्या या विशेष भागाअंतर्गत आपले हे लाडके कलाकार आज थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत. पण गटारी आहे उद्याच्या दिवशी आणि त्या दिवशी एक विशेष कार्यक्रम सुद्धा आम्ही आयोजित केलेला आहे. तर अशीच मजा करण्यासाठी आपण भेटूयात उद्याच्या भागात याच पाहुण्यांच्या बरोबर. बघायला विसरू नका आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे जिलेट मार्क 3 चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओ स्टिक स्पेशल पार्टनर पनवेलकर ग्रुप.